श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साथ देईल. प्रत्येकजण आपापल्याला त्याच्या गरजेनुसार महत्त्व देतो. आपला भ्रम असतो की त्याच्यासाठी आपण खूप खास आहोत. कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं, पण मग मन म्हणतं आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहील. स्वामी भक्तांनो, या संदेशाला काही वेळ ऐकून बघा. तुम्हाला लवकरच मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. ज्या मनाप्रमाणे करायच्या आहेत त्यासाठी कष्ट करावे लागतात, आणि तरीही मनाप्रमाणे झाल्या नाही तर त्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. तोंडावर बोलणार असाल ना तर तोंडावर ऐकण्याची तयारी ठेवा. व्याजा सगट देव देत असतो. बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आळ घालतात. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील नसतील, मात्र नाव तुमचं कायम राहील. आयुष्यात संयम ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला तर ठेवता येणार नाही, पण जी व्यक्ती ठेवतो त्याला कुठल्याच संकटात कुठलीच अडचण मिळणार नाही. आपण फक्त या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. कोण आपल्या सोबत आहे, कोण आपली साथ देत आहे, आणि आपण आपली मेहनत कशा प्रकारे करत आहोत. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात पुढे जावं वाटतं. त्यासाठी मेहनत देखील ते लोक करतात, पण आपल्याला मेहनतीसोबत आपले कामसुद्धा करावे लागतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला जर यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत करणेच गरजेचे नाही, तर आपल्याला पुढे जाण्यासाठी कष्टसुद्धा करावे लागतात. मेहनत आणि कष्ट शब्द जरी एक असतील तरी जेव्हा करायला जाल तेव्हा तुम्हाला याचा खरा अर्थ समजेल. लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटतं ज्याच्या त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ज्यांची त्यांची ही त्यांच्या मनाप्रमाणे असावं. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात माझ्याकडे घर, गाडी, पैसा, धनसंपत्ती सर्व काही असावं, पण ते सर्व काही असण्यासाठी त्या व्यक्तीला मेहनतसुद्धा तशीच करावी लागते. प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल ना तर त्यामागे कठोर इच्छाशक्ती लागते, मेहनत लागते, आणि त्या गोष्टीनंतरच तो व्यक्ती यशस्वी होत असतो. लक्षात घ्या, खऱ्या समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीही सुधरू शकत नाही आणि कोणत्याही मनात जागा मिळवू शकत नाही. स्वामींकडे काही मागायचं असेल ना तर आपल्याला जे काही हवं आहे ते न मागता तुमच्या आईचे सर्व स्वप्ने पूर्ण होऊ द्या अशी इच्छा मागा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आईचे जर स्वप्न पूर्ण होऊ द्या अशी इच्छा मागाल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट मागायची गरज पडणार नाही. सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. फक्त विश्वास ठेवा की तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत नक्की मिळते. ज्या व्यक्तीला ज्याच्या त्याच्या आयुष्यात पुढे जायला कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय त्यांना पर्याय नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मेहनत जर केली ना तर यश हे आपल्याला नक्की मिळतं. खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसांचा मौन खोट्याला मुळासकट उघडून टाकतो. आपण काय करतोय यापेक्षा आपल्याला काय करता येईल याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. बरेच वेळेला संकटे येतात, त्यांचा आपल्याला सामना करून पुढे जावं लागतं, पण हे संकटे आपल्याला नेहमी त्रासच देतील. लक्षात घ्या, आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळ गेल्याबरोबर हरवलेली नाती ही कधीही मिळणार नाही. एकदा का वेळ आपल्या आयुष्यात मागे जायला लागली, वेळ निघून गेली की सर्व काही अवघड व्हायला लागतं. स्वामी म्हणतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे प्रत्येकाला जमत नाही. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. रोज असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी नक्कीच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल.
आज स्वामी म्हणतात, जो स्वामी भक्त माझ्या नामावरती विश्वास ठेवेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. त्याच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट त्याच्यासाठी अवघड नसणार. एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकलाच पाहिजे. कारण हा खेळच असा आहे जे प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्की चांगली मिळवून देतो. प्रत्येक संकटात अडचणी या प्रत्येकाला येतात. फक्त त्या अडचणींचा सामना करणं मात्र गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला अडचणींचा सामना कराल तर तुम्ही पुढे नक्की जाल. आयुष्यात संकटे येतात, त्या संकटांचा सामना करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. बऱ्याचदा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करताना ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी तेवढाच वेळ घेते जेवढा तिला लागणार आहे. आपण जास्त मागे लागून ती गोष्ट लवकर आपल्या मनाप्रमाणे करून घेऊ शकत नाही. सर्व गोष्टी आणि विचारांचा खेळ असतो. प्रत्येक वेळी काहीतरी करणे हे आपल्याला नेहमी पुढे नेते. आपण काय करतोय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करत आहात, तुमचे चुका काय होत आहेत, तुमचं काम काय आहे या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. जेव्हा लक्ष देऊन काम कराल तेव्हा तुम्हाला पुढे जायला मदत मिळते. स्वामी भक्तांनो, तुमची चिंता आणि काळजी थांबवा, कारण स्वामी तुम्हाला साथ देणार आहेत. आयुष्यात अपार संकटे जरी असतील तरी त्यात साथ स्वामी नक्की देतील. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात जर संकटे असतील तर त्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. ज्या गोष्टीविषयी ते चिंता करत आहेत त्या गोष्टीविषयी त्यांना चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण आता स्वामी तुमची साथ नक्की देतील. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे आणि स्वामी त्यांची मदत करून त्यांना मार्गदर्शन करतील. आता हे बघा, आजकाल जो व्यक्ती मेहनत करतोय ना त्याच्या आयुष्यात सुद्धा खूप संकटे येतात. बऱ्याच गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही. त्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्याने ते पूर्णपणे थकून जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात जे त्यांना पूर्णपणे मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी आपण म्हणतो की आज न उद्या चांगलं होईल, पण आपल्याला वाटतं की आपलं तर कधीच चांगलं होणार नाही, कारण कुठलीच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होताना आपल्याला दिसत नसते. पण त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामीवरती जर आपली विश्वास आणि श्रद्धा असेल ना तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपण मेहनत करायला हवी, कारण मेहनतीला नेहमी फळ मिळते. स्वामी नामाचा जप केला तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. आता बऱ्याचदा संकटे येतात आयुष्यात, त्यांचा सामनासुद्धा आपल्याला करावा लागतो. बऱ्याच संकटांचा सामना जर केला ना तर नक्की वेळ आपल्याला मार्गदर्शन मिळते. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात. फक्त त्यांचे नामस्मरण करा, कारण स्वामी आपल्याला एक गोष्ट नेहमी म्हणतात, प्रत्येक गोष्ट अवघड नाही, प्रत्येक गोष्ट करायला फक्त मेहनत लागते. जिद्दीने मेहनत कराल तर साथ 100% मिळेल. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि मेहनत करण्यास सुरुवात करा. आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ स्वतः स्वामी देतात. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नेहमी आपल्याला म्हणतात, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्या आपल्या मनाप्रमाणे करत आहेत. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असायला हवा. त्यांचे नामस्मरण जर घेतले तर आयुष्याच्या कठीण काळातसुद्धा स्वामी आपली साथ नक्की देतील. बऱ्याचदा संकटे येतात जे आपल्याला मागे ओढण्याचा अपार प्रयत्न करतात, पण ते संकटे कधीही आपल्याला मागे ओढत नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. संकटे जरी आले ना तरी सामना तुम्हालाच करावा लागणार. संकटांचा सामना करून तुम्हीच पुढे जाऊ शकता. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करायचं असेल तर मेहनत तुम्हाला नक्की घ्यावी लागेल. बिना मेहनतीचे काहीही नाही. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे तेव्हाच करतील जेव्हा मेहनत कराल, आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनतीला कालसुद्धा पर्याय नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. कायम त्या गोष्टीसोबत मेहनत करणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला कष्ट हे घ्यावे लागतात, कारण कष्टाला पर्याय नसतो. प्रत्येक गोष्टीत आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा जेव्हा मेहनत करू तेव्हा तेव्हा स्वामी आपल्याला नक्की साथ देतील. आपण ज्या ज्या गोष्टीविषयी विचार करू
तेव्हा तेव्हा स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतील. प्रत्येक गोष्टीत स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी कायम आपली साथ देत आहेत. आयुष्यभर आपण स्वामी नामाचा विचार केला तर कायम आपल्याला मार्गदर्शन मिळतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याचदा संकटे आयुष्यात येतात, पण त्या संकटांचा सामना करताना आपण ही गोष्ट विसरून जातो की आपल्या आयुष्यात नेमकं संकट काय. हे बघा, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण आपल्या आयुष्यात जे संकट आहे त्यांचा आपण कसा सामना करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे नाही होणार तर आपण खचून जायचं नसतं. त्या संकटांचा सामना करायचा असतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत नक्की मिळते. फक्त ते मदत कोणत्या रूपात स्वामी करतील हे काही सांगता येत नाही. स्वामी मदत हे 100% करतात. फक्त त्यांच्या नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवाल ना तर 100% साथ मिळते. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व विषय श्रद्धेचा असतो. फक्त श्रद्धा ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आपण जर स्वामी नामाचा विचार केला तर आपल्याला साथ 100% मिळते. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. कायम प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मदत करत असतात. सर्व संकटांचा सामना करून पुढे गेल्यावर आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळते. बऱ्याचदा संकटे येतात आपल्या आयुष्यात, त्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही, पण ज्या गोष्टींसाठी आपण मेहनत करत आहोत ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकते. कष्ट करण्याची जिद्द असेल, ताकद असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही, तोपर्यंत तरी जोपर्यंत स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास असेल. स्वामी नामावर आपला विश्वास असेल ना तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे करत असतात. स्वामी नामावर विश्वास ठेवा, स्वामी नामावर श्रद्धा ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी समर्थ महाराज करतील. अशक्य ते शक्य स्वामी स्वतः करतात, त्यामुळे त्यांच्या नामावर विश्वास ठेवा. फक्त विश्वास ठेवल्याने आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. विषय शेवटी श्रद्धेचा आहे आणि श्रद्धेने प्रत्येक गोष्ट होते. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. संकटे प्रत्येकाला येतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे कायम असतात. त्यांचा सामना करणं मात्र गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट सोपी नसते, ती गोष्ट सोपी करावी लागते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वामी नामावरती विश्वास ठेवावाच लागतो. स्वामी साथ 100% देतात, ही गोष्ट आपल्याला मानावीच लागते. काहीही सोपं नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट सोपी असते, फक्त ते आपल्याला मेहनतीने काम करून पुढे जावं लागतं. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त घाबरतो, चिंता करतो, ती गोष्ट लवकर आपल्या मनाप्रमाणे जर करायची असेल तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडं मेहनत करावी लागते. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देत आहे, फक्त विश्वास ठेवून बघा. आयुष्यात ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता कराल, काळजी कराल, ती गोष्ट नक्की तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लावणार नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. शेवटी विषय हा श्रद्धेचा आहे आणि प्रत्येक वेळेला श्रद्धा तुमची साथ देईल. आपण मेहनत करत आहोत तर मेहनतीचं फळसुद्धा मिळणार. त्यामुळे चिंता किंवा काळजी न करता फक्त आपण आपले काम करायला पाहिजे. शेवटी विषय कामाचा असतो. काम जर चांगले असेल तर साथसुद्धा नक्की मिळते. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत. प्रत्येकाला नेहमी स्वामी प्रत्येक संकटातून बाहेर नेण्यासाठी मदत करतात. आयुष्य सोपं नाही, त्या आयुष्याचा सामना आपल्याला करावा लागेल. बऱ्याचदा ज्या गोष्टीबद्दल आपण घाबरतो त्या गोष्टींचा सामना करून पुढे जावं लागेल. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करण्यासाठी स्वामी नामावर विश्वाससुद्धा ठेवावा लागेल. स्वामी म्हणत आहेत, आयुष्य हे सोपं कधी नव्हतं आणि कधीही सोपं नसणार. फक्त त्याबद्दल आपल्याला मेहनत ही करावी लागणार. कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नाही. कालही नव्हता आणि भविष्यातसुद्धा नसणार. शेवटी विषय हा मेहनतीचा आहे. आपण किती मेहनत करतो यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात.
त्या आयुष्यात संकटांचा सामना हे प्रत्येकाला करावा लागतो. आपण ज्या गोष्टीबद्दल विचार करतो, प्रत्येक ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनतसुद्धा आपल्यालाच करावी लागते. स्वामी सांगतात, संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी येतात. त्याबद्दल आपल्याला कार्यरत राहावं लागतं, मेहनत करावी लागते आणि शेवटी ज्या गोष्टी घडतील त्या आपल्याला स्वीकारून आपलं काम पुढे चालू ठेवावं लागतं. प्रत्येक वेळेला संकटे हे तुम्हाला मागे ओढण्यासाठीच नाही तर कधीकधी हे संकटे तुम्हाला पुढे नेण्यासाठी सुद्धा येतात. प्रत्येक गोष्टीचा विचार करा आणि नंतर प्रयत्न करा, कारण विचार केल्यानंतरच गोष्टी शक्य व्हायला लागतात. आयुष्यात अशक्यसुद्धा स्वामी शक्य करतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि काम करा. मेहनतीला कधीही पर्याय नसतो. मेहनत जो व्यक्ती करतो ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटांचा सामना कराल तर पुढे जायला नक्की तुम्हाला साथ मिळते. आपण फक्त आपला विचार करायला हवं. आपल्याला काय पटतं किंवा काय पटत नाही या गोष्टीकडे न लक्ष देता फक्त आपलं काम करायला हवं. आपल्या आयुष्यात संकटे हे बरेच आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला कायम साथ देतील आणि कायम त्यांनी आपली साथ दिलीसुद्धा आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. बाकी शेवटी आपल्या मेहनतीला स्वामी 100% मार्गदर्शन करतील आणि कायम आपल्या सोबत असतील. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा जप करा. लक्षात घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमच्या हातात 100% येईल. परिश्रम केल्याशिवाय फळ काय मिळत नाही. जगाकडून आदर हवा असेल तर आधी स्वतःला आदर द्या. स्वप्न नेहमी मोठं बघा, कारण ते तुम्हाला मोठं बनवतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात चुका होतात पण त्या तुमच्या गुरु ठरतात. चांगल्या विचारांनी चांगले आयुष्य घडते. संकट ही यशाचा मार्ग दाखवण्यासाठी येतात. ज्याकडे ध्येय आहे त्याकडे नवीन उमेद नक्की असते. प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक संकटांना घाबरतो तर याचा अर्थ मुळीच असा होत नाही की ती संकट आपल्याला मागे ओढते. याचा सरळ असा अर्थ होतोय की आपल्याला पुढे जाण्यासाठी ते संकट स्वतः मदत करतोय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ नक्की देत आहे. आयुष्यात स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे, कारण स्वामी आपली साथ कायम देत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतात. आपण न घाबरता फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विषय आपल्या श्रद्धेचा असतो. आपली श्रद्धा जर स्वामी नामावर असेल तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. अपार संकटामध्ये स्वामी आपली साथ देतात. त्यांनी कायम आपली साथ दिली आणि कायम आपल्याला मदत सुद्धा स्वामी करत आहेत. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व संकटात स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी आपली साथ कायम दिली. आयुष्य प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मागे ओढत होतं, पण स्वामींनी आपल्याला साथ देऊन पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला नक्की साथ देतील. फक्त त्यांच्या नामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्यापणाप्रमाणे होण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला नक्की साथ देतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नेहमी मदत करतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवून आपले काम करत राहा. आपल्या कामाने प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो त्या गोष्टीबद्दल आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज कधीही भासणार नाही. प्रत्येक संकटात स्वामींनी आपल्याला साथ दिली आहे. आयुष्याच्या कठीण काळात स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम आपल्याला मार्गदर्शन स्वामी करत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी नक्की आहे. फक्त विश्वास ठेवा आणि बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात,
प्रत्येक संकटात तुम्हाला साथ पाहिजे असेल तर मी 100% साथ देईल. चिंता किंवा काळजी न करता फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आपला जर विश्वास असेल ना, तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व संकटात स्वामी आपली साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामीचं आपल्याला मार्गदर्शन करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण विषय शेवटी श्रद्धेचा आणि विश्वासाचा असतो. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. आपण घाबरायचे नाही. प्रत्येक वेळेला ज्या संकटांचा आपल्या आयुष्यात आलेले आहेत त्यांचा सामना करायचा आणि पुढे जायचं. जोपर्यंत संकटांचा सामना करून आपण पुढे जाऊ शकणार नाही, तोपर्यंत तरी आपल्यासाठी ज्या गोष्टी शक्य होत्या त्या आपल्याला मिळणार नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करायचं असेल तर स्वामी नामावर श्रद्धा ठेवा. बाकी श्रद्धा असेल तर स्वामी नेहमी तुम्हाला साथ देतील. फक्त श्रद्धा ठेवा, कारण ज्याची श्रद्धा स्वामी नामावर त्याला स्वामी साथ 100% देतात. स्वामी म्हणतात, चिंता किंवा काळजी नका करू, फक्त विश्वास ठेवा. विश्वास जर असेल ना, तर मार्गदर्शन नक्की मिळते. आपल्याला आयुष्यात ज्या संकटे आहेत त्यांचा सामना करायची जर वेळ आली तर ते करता यायला हवा. स्वतःवरती विश्वास ठेवून आपले काम करता यायला हवे. स्वामी नेहमी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण न घाबरता फक्त मेहनत करणं गरजेचं आहे. शेवटी विषय आपल्या मेहनतीचा आहे. आपली मेहनत जशी तसे आपल्याला साथ नेहमी मिळते. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की आपल्याला मिळू शकतं. फक्त स्वामी नामावर श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला नेहमी मार्गदर्शन मिळतं. प्रत्येक गोष्ट सोपी नाही आणि कुठलीच गोष्ट अवघड नाही. मेहनत जर स्वतःवर विश्वास ठेवून केली तर यश हे आपल्याला 100% मिळते. शेवटी सर्व विषय कामाचा आहे. आपण ज्या प्रकारे काम करतो त्या प्रकारे आपल्याला साथ 100% मिळते. स्वामी म्हणतात, आयुष्यात मदत हवी असेल तर तुम्ही बिनधास्त स्वामींना हाक मारा, कारण स्वामी तुमची कायम साथ देतील. सर्व संकटात त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि कायम तुम्हाला साथ देत असतील. आपण ज्या गोष्टीबद्दल विश्वास ठेवतो, ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो, प्रत्येक ती गोष्ट आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करायची असेल तर कष्ट करावे लागतील. सर्व विषय शेवटी कष्टाचा आहे. कष्ट कराल तर साथ 100% मिळते. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा की तुम्ही तुमचे कष्ट कधी थांबवणार नाही, कारण हे कष्ट स्पष्ट तुम्हाला पुढे नेत असतात. फक्त श्रद्धा ठेवून काम करा. सर्व विषय आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे. आपली जशी श्रद्धा तसे आपल्याला मार्गदर्शन मिळतात. त्यामुळे स्वामी नामाकडे विश्वास ठेवा आणि आपले काम करत पुढे जा, कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमचे साथ नक्की देतील. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. शेवटी विषय हे श्रद्धेचा आणि विश्वासाचा येतो. जर श्रद्धा आणि विश्वास स्वामी नामावर असेल ना, तर प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ 100% स्वामी देतील. लक्षात घ्या, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. स्वामी नामावर विश्वास असेल आणि स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमची श्रद्धा असेल ना, तर कायम प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार. आपण बऱ्याचदा आयुष्यात घाबरून जातो की काहीही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. तेव्हा जास्त चिंता किंवा काळजी न करता स्वामी नामावर विश्वास ठेवणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. शेवटी विषय आपल्या मेहनतीचा आणि कष्टाचा असतो. जो व्यक्ती कष्ट पूर्ण जिद्दीने आणि संयमाने करतो त्याला देव नक्की साथ देतो. देवाच्या नामस्मरणावर ज्याचा विश्वास आहे त्याला देव कायम मदत करत असतो. ही गोष्ट कधीच विसरू नका. आयुष्यात अडचणी लाख येतील, पण त्या लाख अडचणीत स्वामी तुमची साथ देतील. ही गोष्ट तुम्ही नेहमी आठवणीत ठेवा. सर्व काही सोपं आहे तर विश्वास स्वामीवरती असेल. स्वामी आपली साथ नेहमी देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. बाकी सर्व अशक्य ते शक्य स्वतः स्वामी करतील. आपण ज्या गोष्टीविषयी जास्त चिंता करतो, जास्त विचार करतो, ती गोष्ट आपल्याला कधीच मागे ओढत नाही. मागे ओढते तर त्या गोष्टीबद्दल आपण कधीही न ठेवलेला संयम. संयमाचा विषय असेल आणि तुम्ही जर प्रयत्न कराल तर 100% साथ तुम्हाला मिळेल. आपण फक्त चिंता न करता प्रयत्न करायचे, कारण आपल्या स्वप्नांना साथ स्वामी देत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी आहे.
कायम त्यांना साथ देणारा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांना मार्गदर्शन करणारा. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. शेवटी आपला विश्वासच आपली साथ देईल आणि आपला विश्वासच आपल्याला पुढे नेईल. आपल्या विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आपण ज्या प्रकारे विश्वास ठेवून काम करू त्या प्रकारे आपल्याला साथ मिळत असते. आयुष्य सोपं नाही. या आयुष्यात अपार संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. त्या संकटापासून पुढे जाण्यासाठी मेहनत सुद्धा तुम्हाला घ्यावी लागणार आहे. मेहनत कराल तर 100% साथ मिळेल. फक्त मेहनत करेपर्यंत तुम्हाला न थांबता न थकता प्रयत्न करावे लागतील. शेवटी सगळा विषय आपल्या प्रयत्नांवर येऊन थांबतो. आपले प्रयत्न जसे असतील त्या प्रकारे साथ आपल्याला नक्की मिळेल. आपल्या प्रयत्नांना साथ द्यायला स्वामी आहेत. आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण न घाबरता जर प्रयत्न करू ना तर 100% साथ आपल्यालाच मिळणार. आपण अशा वेळेला स्वामींना हाक मारतो ज्या वेळेला आपल्याला त्यांची गरज भासते. पण गरज नसेल तरी स्वामींचा हाक मारणे म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला कधी कुठल्या संकटात अडकण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ पाहिजे असेल तर मी देईल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ देतात. शेवटी विषय आपल्याच असतो की आपण विश्वास ठेवतो की नाही. जर आपला विश्वास असेल ना तर कायम स्वामी आपल्याला साथ नक्की देतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असेल तर चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्य सोपं नाही, पण आयुष्यात संकटांचा सामना करून पुढे जाणं हे अगदी सोपं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. जास्त विचार करू नका किंवा चिंता करू नका, कारण प्रत्येक गोष्ट शक्य आहे. स्वामी समर्थ महाराजांचा आपल्यासोबत आशीर्वाद आहे. त्यामुळे आपल्याला जास्त चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात कितीही संकटे आले तरी त्यात साथ देणारे स्वामी आपल्या सोबत आहे आणि आपल्याला मार्गदर्शन 100% मिळणार. आपण ज्या संकटात अडकले आहोत त्या संकटात आपल्याला पुढे नेण्यासाठी स्वामी नेहमी आहेत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला ते सदैव पुढे घेऊन जात आहेत. सर्व विषय आपल्या कामाचा असतो. चिंता किंवा काळजी न करता काम करणं आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. शेवटी स्वामी आपल्याला साथ देतील. फक्त न चिंता करता विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामींनी आपली साथ 100% दिली आहे. आयुष्याच्या चांगल्या वळणावर त्यांनी आपली साथ दिली, वाईट वळणावर त्यांनी आपली साथ दिली आणि स्वामी आपल्याला नेहमी साथ देत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य सोपं नाही. या आयुष्यात जे संकटे आहेत त्या संकटांचा सामना करून तुम्हाला पुढे जावं लागेल आणि संकटांना जर घाबराल तर पुढे जाणं तुमच्यासाठी अवघड होऊ शकतं. त्यामुळे न घाबरता स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. शेवटी विषय आपला असतो की आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवतो की नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं. विश्वास असेल तर साथ मिळते. आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास लागतो. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण श्रद्धेला आणि विश्वासाला स्वामी साथ देत आहेत. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम देत आहेत. आपली फक्त त्यांच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करत आहेत. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही जे आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, आपण ज्या गोष्टीबद्दल काळजी करतो, ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतोय, चिंता करतोय, प्रत्येक ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. शेवटी विषय आपल्या मेहनतीचा असतो, कारण जो मी मेहनत करतो त्याला स्वामी साथ नक्की देतील आणि जो कंटाळा करतो त्याला मार्गदर्शन कधीही मिळणार नाही. स्वामी नाम जप तर कराल तर आयुष्याच्या प्रत्येक वेळेला संकटात स्वामी तुम्हाला साथ नक्की देणार. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनत असेल, कष्ट असेल तर साथ 100% मिळतो. स्वामी सांगतात,
आपल्याला साथ मिळवायची असेल ना, तर मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीला पर्याय नसतो. स्वामी आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा आपल्याला जेव्हा कोणी साथ देत नाही, तेव्हा आपल्याला स्वामी नेहमी साथ देतात. आपण न चिंता करता, न काळजी करता स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती आपला पूर्ण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देत आहेत. आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट नाही जी अशक्य आहे. सर्व गोष्टी शक्य आहेत. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. शेवटी विषय हा विश्वासाचा असतो. विश्वास असेल तर कायम साथ नक्की मिळते. स्वामी नामावर विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे करत आहेत. आयुष्य आहे जसं जगायचं असेल तर मेहनत करावी लागेल. आयुष्याला सुधारायचं असेल तर कष्ट घ्यावे लागतील. बिना कष्टाचं काहीही नाही. कष्ट जर कराल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण ज्या गोष्टीबद्दल प्रयत्न करत आहोत ती गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे होईल की नाही सांगता येणार नाही. पण ज्या गोष्टीत आपल्याला यश मिळवायचं आहे ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होऊ शकते. त्यासाठी आपल्याला नेहमी कष्ट करावे लागतात. स्वामी सांगतात, कष्टाशिवाय काहीही नाही. आयुष्यात कष्ट कराल तरच पुढे जाल. आणि जो व्यक्ती कष्ट करेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज अजिबात नाही. आपण मेहनत करायला हवी, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट मिळेल. आणि मेहनत करण्याची जर जिद्द आणि ताकद असेल ना, तर आपण नेहमी पुढे जाऊ शकतो. स्वतःविषयी ज्या गोष्टीबद्दल आपण मेहनत करतो त्यात स्वामी आपल्याला साथ नक्की देतात. आपली मेहनत ही आपल्याला ठरवून देते की आपण आता पुढे जाऊन काय करू शकतो. शेवटी विषय हा मेहनतीचा असतो. मेहनत जशी कराल त्या प्रकारे आपल्याला सामना मिळत असतो. पुढे आपल्या नशिबात काय लिहिलं आहे ते आपण आत्ता काय करत आहोत यावर अवलंबून आहे. वर्तमानावर लक्ष द्या, कारण त्यांचं तुमचं भविष्य घडवण्याची ताकद आहे. वर्तमानामुळे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. उद्याचं भविष्य आजच्या वर्तमानावर आहे. जीवन सुंदर आहे, पण त्याला सुंदर बनवण्याची जबाबदारी मात्र तुमच्यावर आहे. ते जीवन तसं सुंदर ठेवायचं की त्याला आहे त्यापेक्षा जास्त बिघडून टाकायचं हे तुम्हाला बघावं लागतं. आयुष्य हे असा खेळ आहे ज्यात जिंकाल तरी शिकाल आणि हराल तरी शिकाल. जीवन चांगला मित्र आहे. या जीवनात आपण कसे आहोत आणि आपल्याला काय जमतं या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आयुष्याचा अर्थ शोधण्यात बसण्यापेक्षा त्याला अर्थपूर्ण बनवा. सुख आणि दुःख जीवनाच्या प्रवासाची दोन चाक आहे. त्याला समतोल ठेवायला शिका. जीवन एक क्षणाचे जतन आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही आयुष्याचे शिल्पकार आहात. आयुष्यात संघर्षाशिवाय प्रगती नाही, म्हणून संघर्षाला स्वीकारा. स्वप्न बघण्याची हिंमत ठेवा आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेवा. कधी हार मानू नका, कारण तुमचं यश तुमच्यापासून काही अंतरावर आहे. वेळ आणि मेहनत तुमचं भविष्य ठरवतात. त्यांचा आदर करा. परिस्थिती कितीही कठीण असो, तुमचे ध्येय तुमची ताकद आहे. यश मिळवायचं असेल तर त्यासाठी अपयशाला समोर जाण्याची तयारी ठेवा. आपण मेहनत करत आहोत, या मेहनतीला यश हे मिळणार आणि मिळणारच. आपण जर कष्ट केले तर ते योग्य प्रकारे केले तर 100% आपल्याला यश मिळणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या प्रकारे काम करत आहात त्या प्रकारे ते करायला शिका. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करून घ्यायला शिका. आयुष्यात मेहनत करायला शिका. मेहनती आणि कष्टाशिवाय काहीही नाही. आयुष्य कालही सोपे नव्हते, आजही नाही, आणि आयुष्य कधी सोपे नसणार सुद्धा. आता सोपे जर आयुष्य करायचे असेल तर मेहनत आपल्याला स्वतःला करावी लागेल. आपण ज्या गोष्टीबद्दल चिंता करतो, काळजी करतो, ती गोष्ट आपल्याला नेहमी मनाप्रमाणे होते का? तर याचं सरळ उत्तर आहे नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाविरुद्ध होत असते. पण आपल्याला जर त्या मनाप्रमाणे करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला जिद्दीने कष्ट करावे लागतात. आपण कष्ट केले तर यश मिळतं आणि यश आपल्याला पुढे नेतं. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. शेवटी विषय हा कष्टाचा असतो. जो व्यक्ती कष्ट करतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या संकटांमध्ये स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील. फक्त विषय असतो तो मेहनतीचा. मेहनतीला पर्याय नाही, काल सुद्धा नव्हता. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे जर करायचे असेल तर आपल्याला कष्ट करावे लागतात. कष्ट जो व्यक्ती करतो त्याला आयुष्यात नेहमी साथ मिळते.
त्यामुळे स्वतः स्वामी नामाचा जप करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला मदत नक्की मिळते. स्वामी नेहमी सांगतात, संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. महत्त्वाचा भाग हा नाही की तुम्ही काय करत आहात, महत्त्वाचा भाग हा आहे की तुम्ही जे करत आहात त्यात तुम्ही समाधानी आहात का? त्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळत आहे का जशी तुम्हाला हवी होती? त्यात तुम्ही सर्व काही चांगलं करू शकत आहात का? शेवटी विषय हाच असतो की आपल्याला काय आवडते, आपण काय करत असतो आणि कुठल्यामधून आपल्याला कुठली गोष्ट मिळत आहे. विषय फक्त या गोष्टीचा होतो की आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे का? आपल्याला मिळवायची होती ती गोष्ट आता आपल्याला मिळत आहे का? सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे आता होत आहे का? आयुष्य मोठं बनवायचं असेल तर छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानावं लागतं. कारण ह्याच त्या गोष्टी असतात ज्या आपल्याला पुढे जाण्यासाठी साथ देतात. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा, शिकणं कधी थांबवू नका. कारण ज्ञान ही खरी संपत्ती आहे. आयुष्यात खरं यश मेहनतीच्या जोरावर मिळतं. लक्षात घ्या, यशस्वी होण्यासाठी आत्मशिस्त आणि नियमित महत्त्वाची मेहनत गरजेचं असतो. वेळेचा आदर करा, कारण वेळ गमावली की तुम्ही पुन्हा परत येत नाही. स्वप्न बघायची तर मोठी बघा, पण ती पूर्ण करण्यासाठी अभ्यास करा. प्रत्येक यश तुम्हाला काहीतरी शिकवून जातं. त्यातून शिकत राहा आणि पुढे चालत राहा. शेवटी विषय आपल्या मेहनतीचा आहे. वेळेचं महत्त्व ओळखा, कारण यश तेव्हाच मिळतं जेव्हा मेहनत चांगली असेल. शेवटी आपण जसे कष्ट करतो तशी आपल्याला नेहमी त्या गोष्टीबद्दलचे कामे मिळतात. देवावर श्रद्धा असेल, विश्वास असेल तर देव साथ देताना दिसेल. पण देवाच्या नामावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. देव त्या वेळेला आपली साथ देतो ज्या वेळेला कोणीही साथ देत नाही. त्यामुळे देवाच्या नामावरती आपली श्रद्धा आणि विश्वास असणं फार गरजेचं आहे. अपार संकटात साथ पाहिजे तर देवावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं होऊन जातं. कारण देवावर विश्वास असेल तरच गोष्टी होऊ शकतात. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो, त्याचं स्वागत करा. प्रत्येक दिवस तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक संधी देतो, त्या संधीचा वापर करा. प्रत्येक गोष्ट शक्य नाही, पण त्या गोष्टीबद्दल तुम्ही मेहनत करा. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होऊ शकते. आता आपण ज्या गोष्टीबद्दल प्रयत्न करू ती गोष्ट आपल्याला मिळत आहे का हे बघायला शिका. आयुष्य सोपं नाही, ते आयुष्य जगायला शिका. अशक्य सुद्धा काही नाही, ते शक्य करायला शिका. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व वेगळं आहे, ते जाणून घ्यायला शिका. स्वामी म्हणतात, आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी मेहनत हे फार आवश्यक आहे. मेहनत हे फार गरजेची आहे. त्यामुळे मेहनत करा आणि मेहनतीनेच पुढे जा. जे जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतील. कारण स्वामी म्हणतात, कष्टाशिवाय काहीही नाही. जो व्यक्ती कष्ट करतो त्याला नेहमी साथ देतात ते म्हणजे स्वामी. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटांचा सामना कराल ना तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होते. बऱ्याचदा आपण ज्या गोष्टीविषयी जास्त विचार करतो ती गोष्ट होण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. स्वामी सांगतात, आपण मेहनत करतोय त्यात साथ जर पाहिजे असेल ना तर कष्टसुद्धा तेवढेच आपले गरजेचे आहे. आपल्याला स्वामी साथ तेव्हा देतात जेव्हा आपण कष्ट चांगल्या प्रकारे करू. जेव्हा कष्ट आपले चांगले असतील तेव्हा साथ नक्की मिळेल. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाची गरज असते. आपल्याला पुढे नेण्यासाठी स्वामी नेहमी आपली साथ देत आहेत. आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. स्वामी नामावरती आपली श्रद्धा आहे आणि आपण त्यांना नेहमी मानतो. हे खूप मोठी गोष्ट आहे. स्वामी नामाचा नियमितपणे जप करा आणि स्वामी आपली साथ देतील या गोष्टीचा अनुभव बघा.